यिर्मया अध्याय 3। परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसऱ्याची झाली, तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला, तरी तू मजकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो। डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पहा, जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरितो, तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस। तू आपल्या शिंदकळीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहे। ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही, तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे। तुला लाज कशी ती ठाऊक नाही। माझ्या बापा, माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस, असे तू आतापासून मला म्हणणार नाहीस काय? तो नेहमी मनात आढी धरील काय? तो सर्व काळ ती ठेवील काय? पहा, तू असे बोलतेस खरी, तरी कुकर्मे करीतेस व आपलाच क्रम चालवितेस। ह्याशिवाय योशिया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, मला सोडून जाणारी इस्रायल हिने काय केले हे तू पाहिले आहे काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला। मी म्हणालो, हे सर्व केल्यावर तरी तिने मजकडे परत यावे ना? पण ती आली नाही। तिची बेईमान बहीण यहूदा हिने हे पाहिले, आणि तिला जरी असे दिसून आले की मला सोडून जाणारी इस्रायल हिला जार कर्म केल्यामुळे मी टाकून सूटपत्र दिले, तरी तिची बेईमान बहीण यहूदा हिला बिलकुल भीती वाटली नाही। तीही जाऊन व्यभिचार करू लागली। तिच्या व्यभिचाराच्या स्वैरतेने देश भ्रष्ट झाला। तिने काष्ठ पाषाणांशी व्यभिचार केला। इतके असूनही तिची बेईमान बहीण यहूदा मनापासून मजकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर मला म्हणाला, बेईमान यहूदापेक्षा मला सोडून जाणारी इस्रायल कमी दोषी आहे। जा, उत्तरेकडे हे पुकारून सांग की, हे मार्ग सोडून जाणाऱ्या इस्रायले, मागे फिर, असे परमेश्वर म्हणतो। मी तुझकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे। मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो। तू आपला देव परमेश्वर याजपासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाही, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वर म्हणतो, मुलांनो, मागे फिरा, कारण मी लग्नाचा नवरा आहे। मी तुम्हास या शहरातून एक, त्या कुळातून दोघे असे घेऊन सियोनेस आणीन। मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन। ते तुम्हास ज्ञान व
कल ह्यांनी तृप्त करीतील. परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते यापुढे म्हणणार नाहीत. तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही. त्यास तो आठवणारही नाही. ते त्याची खंत करणार नाहीत आणि तो पुन्हा बनविणार नाहीत. त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील. त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील, कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे. यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत. त्या काळी यहुदाचे घराणे इस्रायलाच्या घराण्याबरोबर चालेल. ते उत्तरेकडील देशातून निघून एकवट होतील व तुमच्या पूर्वजास मी वतन करून दिलेल्या देशास येतील. मी तुला पुत्राच्या योग्यतेस आणावे, तुला मनोरम भूमी द्यावी, राष्ट्रातील श्रेष्ठ वैभवाचे वतन तुला द्यावे, असे मला वाटले होते. तुम्ही मला माझ्या बापा असे म्हणाल. मला अनुसरावयाचे सोडून मागे फिरणार नाही असे मला वाटले होते. इस्रायलाच्या घराण्या, बायको बेईमान होऊन आपल्या पतीस सोडिते, तसे तुम्ही मजशी बेईमान झाला आहात असे परमेश्वर म्हणतो. उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे. इस्रायल वंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे, कारण त्यांनी वाकडा मार्ग धरिला आहे. ते आपला देव परमेश्वर यास विसरले आहेत. अहो, मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. पहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे. खरोखर आमचा देव परमेश्वर याच्या ठाई इस्रायलाचे तारण आहे. आमच्या बालपणापासून आमच्या वडिलांचे श्रमफळ म्हणजे त्यांची शेरडे मेंढरे, त्यांची गुरेढोरे, त्यांचे पुत्र व कन्या, यास ह्या लज्जास्पद दैवताने ग्रासून टाकिले आहे. आपण आपल्या लज्जेत लोळूया. आमची अप्रतिष्ठा आम्हास झाको, कारण आम्ही व आमच्या पूर्वजांनी बाळपणापासून आजवर आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध पाप केले आहे आणि आमचा देव परमेश्वर याच्या वाणीकडे लक्ष दिले नाही.